जर तुम्ही रोज सकाळी चहा पीत असाल किंवा तुमच्या घरात लहान मुलं दूध पीत असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मराठवाड्यातल्या दुधाच्या बाजारात सध्या मुंडेंच्या कारवाईची अशी काही धास्ती निर्माण झाली आहे की अवघ्या एका महिन्यात लाखो लिटर दुधाचं संकलन अचानक घडलंय. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सूत्र हातात घेताच भेसळखोरांचे थेट धाबेदान आणलेत. पण या धडक कारवाईमुळे मराठवाड्यात एका रात्रीत 1,00,000 लिटरहून अधिक दूध संकलन घडलंय. त्यामुळे नक्की काय काळा बाजार सुरू होता असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार नेमका कुठे कुठे सुरू होता हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सर्वात आधी समजून घेऊया की मराठवाड्याचा हा दूध व्यवसाय नेमका चालतो कसा. आपल्याकडे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी महानंदच्या माध्यमातून खूप मोठे नेटवर्क कार्यरत आहे. जवळपास 187 संकलन केंद्र, 15हून अधिक शीतकरण केंद्र म्हणजे बल्क मिल्क कूलर्स आणि छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड सारख्या ठिकाणी मोठे प्रोसेसिंग प्लांट रात्रंदिवस चालतात. एवढी मोठी यंत्रणा कार्यरत असताना अचानक 3 जुलैला एक असा आदेश निघतो ज्याने अख्ख्या दुग्ध व्यवसायात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की इथून पुढे दुधाच्या व्यवसायात नियमांचं उल्लंघन अजिबात सहन केलं जाणार नाही. दूध गोळा केल्यापासून ते थेट ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर FDAची करडी नजर असणार आहे. आता नियम इतके कडक करण्यात आलेत की योग्य परवाना आणि नोंदणीशिवाय हा व्यवसाय करताच येणार नाही. दूध संकलनानंतर 2 तासाच्या आत ते 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाला थंड करणं बंधनकारक आहे. दर 6 महिन्यांनी शासन मान्य लॅबमध्ये दुधाची टेस्ट झालीच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उष्णता प्रक्रिया केलेल्या दुधाची सैल विक्री आता पूर्णपणे बंद करण्यात आली असून ते केवळ सीलबंद पिशवी किंवा बाटलीतच विकता येणार आहे. आता मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की नियम जर चांगले आहेत तर मग अचानक दूध संकलन का घडलं. तर यामागे प्रशासनाचा एक अत्यंत कडक पवित्रा आहे. आयुक्त मुंडे यांनी स्पष्ट केलंय की जर दुधात कुठेही भेसळ सापडली तर कारवाई फक्त किरकोळ विक्रेत्यावर होणार नाहीये, तर हे भेसळीचं दूध ज्या मुख्य केंद्रातून किंवा पुरवठादाराकडून आलंय तिथपर्यंत तपास करून थेट परवाने रद्द केले जातील आणि फौजदारी गुन्हे देखील दाखल होतील. बस या एकाच नियमामुळे आगामी सणासुदीच्या काळात खवा, तूप, पनीर बनवणाऱ्या भेसळखोरांचे चांगलेच धाबेदान आणलेत. याचा थेट परिणाम आता आकड्यांवर दिसू लागलाय. मे महिन्यात मराठवाड्यात दररोज 19,39,000 लिटर दूध गोळा होत होतं. ते जूनमध्ये थेट 18,31,000 लिटरवर आले. म्हणजेच अवघ्या महिन्याभरात तब्बल 1,08,000 लिटर दूध बाजारातून कमी झालंय. बीडमध्ये 15,000 लिटर दूध संकलन घटलंय. त्यापाठोपाठ धाराशिवमध्ये 30,000, लातूरमध्ये 22,000, संभाजीनगरमध्ये 20,000 लिटरची घट नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच हे घटलेलं सगळं दूध डुप्लिकेट होतं असा दावा आता प्रशासनाकडून करण्यात आलाय. जर हे दूध डुप्लिकेट असेल तर दर दिवशी सुमारे 1,80,00,000 रुपयांचा हा काळा बाजार सुरू होता, ज्याला आता या कायदेशीर कारवाईमुळे चाप बसलाय. म्हणजेच दुधाचं प्रमाण कमी झालं असलं तरी ग्राहकांना मिळणारं दूध आता अधिक शुद्ध आणि सुरक्षित असणार आहे. तर तुकाराम मुंडे यांच्या या धडक कारवाईमुळे दूध माफियांचं कंबरडं मोडलंय हे नक्की. पुढील काही दिवस सणासुदीचे दिवस असणार आहेत. या सणासुदीच्या दिवसामध्ये डुप्लिकेट दुधापासून बनवले जाणारे पदार्थ मार्केटमध्ये सर्रास विक्री व्हायचे. त्यामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार नागरिकांना जडलेले आहेत. तुकाराम मुंडेंकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एका वारकऱ्याने तर तुकाराम मुंडेंचा फोटो गळ्यात घालून थेट पंढरीची पायी वारी सुरू केली आहे. यावरून अंदाज येतो की सामान्यांसाठी ही कारवाई किती गरजेची होती. आता ज्या केंद्रावर दूध संकलनात घट झाली आहे त्या संकलन केंद्राची माहिती घेऊन मागच्या 3 वर्षातील दूध संकलन तपासलं पाहिजे. त्यांच्या संकलनात झालेल्या घटीमागे कारण काय आहे ते शोधलं पाहिजे. बाकी तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.